आपल्या भारतीय संविधानाने एक खूप मोठं वचन दिलंय, न्यायाचं. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रवासाचा मागोवा घेणार आहोत की हे वचन पूर्ण करण्यासाठी आपला देश कुठपर्यंत पोहोचलाय. चला एका अगदी सोप्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. भारतासारख्या प्रचंड विविधतेने भरलेल्या देशात आपलं संविधान सगळ्यांसाठी समान संधी आणि न्याय कसा मिळवून देतं, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. तर या प्रवासातला आपला पहिला थांबा आहे समानतेचं वचन. हेच आपल्या संविधानाचं मूळ उद्दिष्ट आहे, त्याचा आत्मा आहे. तर मग सामाजिक न्याय हा शब्द आपण खूप ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर समाजात जिथे जिथे अन्याय आहे तो दूर करणं आणि प्रत्येकाला पुढे जाण्याची, विकास करण्याची समान संधी देणं, हेच तत्त्व आपल्या संविधानाच्या केंद्रस्थानी आहे. आणि हे वचन फक्त कागदावर नाही आहे. संविधानाने अगदी स्पष्टपणे सांगितलंय की जात, धर्म, भाषा, लिंग किंवा अगदी जन्मस्थान आणि मालमत्तेच्या आधारावर कुणाशीही भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे कायद्याच्या नजरेत आपण सगळे समान आहोत. पण नुसतं वचन देणं पुरेसं नसतं, बरोबर? ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतात. आणि म्हणूनच आता आपण बघणार आहोत ते कायदे जे या वचनाला एक सुरक्षा कवच देतात. आणि या फक्त हवेतल्या गप्पा नाहीत. आपल्या श्रोत्यांनुसार संविधानाने सामाजिक न्यायासाठी एक अशी मजबूत कायदेशीर चौकट उभी केली आहे जी प्रत्येकाला संरक्षण देते. या संरक्षणात्मक कायद्यांमध्ये सगळ्यात आधी येतात ते म्हणजे अल्पसंख्याक समुदायांसाठी असलेले हक्क. यामध्ये काय काय येतं? तर अल्पसंख्याकांना त्यांची भाषा, त्यांची संस्कृती जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतकंच नाही तर ते स्वतःच्या शिक्षण संस्थाही स्थापन करू शकतात. म्हणजे बघा, हे फक्त त्यांच्या ओळखीचं रक्षण करत नाही तर त्यांच्या विकासालाही एक प्रकारे चालना देतं. अल्पसंख्याकांप्रमाणेच अनुसूचित जाती आणि जमाती, म्हणजे जे समाज घटक ऐतिहासिकदृष्ट्या मागे राहिले, त्यांच्यासाठी सुद्धा विशेष कायदे आहेत. आणि यासाठी एक दुहेरी दृष्टिकोन वापरला गेलाय. एकीकडे शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधनं आरक्षणातून त्यांना संधी दिली जाते, आणि दुसरीकडे त्यांच्यावर होणारा कोणताही अन्याय किंवा हिंसा थांबवण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यासारखं एक मजबूत कायदेशीर कवच आहे. म्हणजे विकास आणि सुरक्षा दोन्ही गोष्टींची काळजी घेतली गेली आहे. बरं, न्यायाचा एक खूप महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे प्रतिनिधित्व. आणि हे मिळवण्यासाठी अनेक गटांना मोठा संघर्ष करावा लागलाय. यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजकारणातल्या महिलांचं प्रतिनिधित्व. चला काही आकडेवारी पाहूया, म्हणजे हा प्रवास कसा होता ते लक्षात येईल. सुरुवात करूया या आकड्याने. 4.5%. हो, 1952 साली आपल्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांचं प्रमाण फक्त एवढंच होतं. इथून आपला प्रवास सुरू झाला. आणि आता हा आकडा बघा, 14.36%, 2019 मधला. नक्कीच खूप मोठी उडी आहे. पण या दोन आकड्यांच्या मध्ये काय घडलं? ही टाईमलाईन आपल्याला दाखवते की हा प्रवास सरळ रेषेतला नव्हता. बघा, 1977 मध्ये तर हे प्रमाण उलट कमी झालं होतं, पण त्यानंतर मात्र हळूहळू का होईना पण एक सातत्यपूर्ण वाढ दिसतेय. जवळजवळ 7 दशकांचा हा मोठा प्रवास आहे. पण हे फक्त आकडे नाहीत, यामागची भावना खूप महत्त्वाची आहे. जसं हे वाक्य सांगतं, जेव्हा महिलांचा लोकशाही प्रक्रियेत जास्त सहभाग असतो तेव्हा ती लोकशाही अधिक अर्थपूर्ण बनते. आणि हे अगदी खरं आहे. आता आपण एका अशा बदलाकडे वळूया ज्याने नागरिक आणि सरकार यांच्यातलं नातंच बदलून टाकलं. हा प्रवास आहे लाभार्थी असण्यापासून ते हक्कदार बनण्यापर्यंतचा. फरक समजून घेऊया. पूर्वी नागरिक म्हणजे सरकारी योजनांचे लाभार्थी होते. म्हणजे सरकार काहीतरी देणार आणि आपण ते स्वीकारणार. पण आता दृष्टिकोन बदललाय. आता नागरिक हक्कदार आहेत. म्हणजे त्यांना कायदेशीर हक्क मिळाले आहेत आणि ते हक्क सक्रियपणे मागू शकतात. हा खूप मोठा बदल आहे. आणि या नव्या पर्वात नागरिकांच्या हातात आलेलं सगळ्यात मोठं आणि प्रभावी शस्त्र म्हणजे 2005चा माहितीचा अधिकार कायदा, म्हणजेच RTI. RTIमुळे काय झालं? पहिलं म्हणजे सामान्य नागरिकाला थेट प्रश्न विचारण्याची ताकद मिळाली. दुसरं म्हणजे सरकारी कामात पारदर्शकता आली. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे नागरिक आणि सरकार यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार व्हायला मदत झाली. तर आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. चला, न्यायाच्या दिशेने झालेल्या या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे एकदा पुन्हा आठवूया. म्हणजे बघा, या न्यायपूर्ण समाजाचा पाया 4 मुख्य गोष्टींवर उभा आहे. 1. संविधानाने दिलेलं समानतेचं भक्कम वचन. 2. दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी बनवलेले खास कायदे. 3. महिलांचा राजकारणात वाढणारं प्रतिनिधित्व. आणि 4. शासनाचा हा आधुनिक हक्काधारित दृष्टिकोन. आपण खूप मोठा पल्ला गाठलाय, हे खरंय.
पण न्यायासाठीचा हा प्रवास कधीच संपत नसतो, तो सतत चालणारा आहे. म्हणूनच एक प्रश्न मागे राहतोच. आपल्या समाजाला अजून जास्त न्यायपूर्ण बनवण्यासाठी आपलं पुढचं पाऊल काय असायला हवं?